मिथुन राशी जून 2026 जून महिना मिथुन राशीसाठी नवीन सुरुवात, आत्मविश्वास आणि बदल घेऊन येणार आहे. ह्या महिन्यामध्ये तुमच्या बोलण्यामुळे आणि तुमच्या बुद्धिमत्तेमुळे अनेक ठिकाणी फायदाच होणार आहे. काही मोठे निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. ग्रहांची साथ असल्यामुळे अडकलेली कामे देखील पुढे सरकतील. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी या काळामध्ये मिळणार आहे. तुमचं जे काही काम आहे ते वरिष्ठांच्या नजरेमध्ये येणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मार्केटिंग, सोशल मीडिया आणि नवीन संपर्कातून फायदा होण्याची प्रबळ संभावना इथे दिसत आहे. नवीन प्रोजेक्ट आणि नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. पार्टनरशिप व्यवसायामध्ये थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. महिन्याच्या शेवटी कामाचा तणाव वाढू शकतो. आर्थिक स्थितीच्या बाबतीत जून महिना प्रगतीचा राहणार आहे. पैशांची आवक तुमची चांगली राहणार आहे, पण खर्च देखील तेवढेच वाढणार आहे. लक्झरियस गोष्टींवर तुम्ही खर्च करू शकता. इवन फिरण्यावर किंवा प्रवासावर देखील खर्च होऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता इथे प्रबळ दिसत आहे. जुनी गुंतवणूक तुम्हाला फायदा देऊ शकते. ह्या महिन्यामध्ये कर्ज घेऊ नका, ते टाळा. 20 जून नंतर आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार आहे. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये जर विचार केला तर प्रेमजीवनामध्ये रोमॅन्टिक वातावरण राहणार आहे. पार्टनरसोबत तुमचा संवाद वाढणार आहे. काही लोकांना नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात होऊ शकते. रिलेशनशिपमध्ये जवळीक वाढेल. सिंगल लोकांना खास व्यक्ती मिळू शकते. विवाह जीवनामध्ये आनंदाचे क्षण ह्यावेळेला तुम्हाला उपभोगायला मिळणार आहेत. छोट्या गोष्टींवरून वाद तुम्हाला टाळणं ह्या महिन्यामध्ये फार गरजेचं आहे. आरोग्य ह्या महिन्यामध्ये चांगले राहणार आहे, पण मानसिक थकवा आणि झोपेची समस्या जाणवू शकते. तुमचा मोबाईल आणि स्क्रीन टाईम तुम्हाला कमी करावा लागणार आहे. या काळामध्ये नियमित तुम्ही व्यायाम केलात तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स जे की हेल्थ वाईज जे की पोटाचे त्रास दिसतात ते कमी होतील. ध्यान केल्याने पण चांगला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचं फळ घेऊन येणार आहे. नवीन कोर्स किंवा कौशल्य ह्या काळामध्ये तुम्ही शिकणार आहात किंवा हा काळ तुमच्यासाठी योग्य असणार आहे. तर उपाय काय करायचे? बुधवारी गणपतीची पूजा करा. ओम बुम बुधाय नमः ह्या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे आणि हिरव्या वस्तूंचे दान तुम्हाला करायचे आहे.